तर केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सिव्हिल डिफेन्स नियमांतर्गत आपत्कालीन अधिकार लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत। भारत पाक सीमेवरती 8 आणि 9 मे 2025च्या मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रयत्नांनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहून महत्त्वपूर्ण असे निर्देश जारी केलेले आहेत। मंत्रालयानं सिव्हिल डिफेन्स नियमांतर्गत आपत्कालीन अधिकार लागू करून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितलेलं आहे। आणि याच विषयी आपल्याला अधिक सांगतात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट घ्या। शिवाजी, आणि या विषयीचे अपडेट्स घेऊयात। शिवाजी काळे दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेले महत्त्वपूर्ण आदेश। अगदी केंद्रीय गृह मंत्रालयाची पत्रकारांच्या संदर्भात कुठली माहिती दिली नसते, जी माहिती समोर येत आहे त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये काही निर्देश जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील जे एअरपोर्ट आहेत, खास करून देशातील जे आर्मी एअरपोर्ट आहेत त्याच्या संदर्भात काळजी घेण्याचे निर्देश जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आहेत। आज ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आपत्कालीन जो कायदा आहे देशाचा त्याचा अधिकारांचा वापर राज्य सरकारना करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। याच्या काळामध्ये हॉस्पिटल असो आणि त्याचबरोबर खासगी मालमत्ता ज्या आहेत ज्या जनहितासाठी काही काळापुरत्या ज्या आहेत ते सरकार स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतं। कोविड काळामध्ये आपण पाहिलं होतं की अनेक हॉस्पिटल जे आहेत ते सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतले होते। त्याचबरोबर राज्य सरकार आपत्कालीन अधिकारांचा वापर करून अत्यावश्यक जी खरेदी करायची आहे ते देखील करू शकतं, कारण त्याच्यासाठी खास करून अशा ऑर्डर काढणं किंवा निविदा काढणं त्याची गरज राहत नाही। अशा काळामध्ये जी अत्यावश्यक सेवेच्या आहे त्या खरेदी करू शकतं। सीमावर्तील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्या राज्यांना दिलेले आहेत। खास करून पंजाब, त्यानंतर गुजरात, त्यानंतर जर पाहिलं जम्मू काश्मीर ही जी महत्वाची राज्य ज्या भागामध्ये काल रात्री पाकिस्तानकडनं हल्ला करण्यात आला होता त्या भागामध्ये आता नागरिकांचं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अन्न, पाणी आणि इतर वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्याची सोय देखील सरकारने करण्याची म्हणजे शेल्टर होम जे तयार करण्यात येणार आहेत तिथे सर्व गोष्टींची व्यवस्था करण्याचे अधिकार राज्यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर अधिकार दिल्यानंतर त्या ठिकाणी सोय करण्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीचे डीजी रविंदर सिंग भट्टी यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यातील विमानतळ आणि इतर ज्या महत्वाच्या सुरक्षितता असलेल्या इमारती आहेत त्यांची देखील सुरक्षितता वाढवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। धन्यवाद शिवाजी, या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी धन्यवाद।